काय सांगायचं ते, हेच लहान आहे तिच्यापेक्षा. हा छान आहे किती उभी आलं बघ तिसरा पण त्यात. मग ती गीत राहिलं तर ते काजू कधी बनवू नाही तर राहिलं. आज मला बनवायचा होता काजू मसाला. त्यासाठीच मी मम्मीला लाडूला नाही तर माग बघितलंच असेल मी दोघींना कामाला लावलेलं होतं. कारण की मी फर्स्ट टाईमच ही रेसिपी ट्राय करणार होते आणि मला कुठंतरी मनात भीती होती की कशी होईल आणि कशी नाही. त्यामुळं म्हणलं ठीक आहे ना, ट्राय तरी करून बघूया. म्हणून मग मी आज ट्राय करणार होते आणि एवढी छान होईल याची अजिबात मला कल्पना नव्हती. म्हणलं रेसिपी तर तुमच्यासोबत शेअर करणं तो बनत आहे बाई. म्हणून मग चला तुमच्याबरोबर आता रेसिपी मी शेअर करते. त्यासाठी मी एक मूठ आणि त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त काजू घेतलेत. त्याला लागणारं साहित्य म्हणजे 3 कांदे, 2 टोमॅटो, आलं, लसूण मी सोलून घेतला आहे आणि थोडेसे काजू. बाकी काही नाही त्यामध्ये. आता कोथिंबीर माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी स्किप केले, तुम्ही ॲड करा. मग काय काजू छान असे लाल होईस्तोपर्यंत तेलामध्ये भाजायचे, ते काढून घ्यायचे. त्याच तेलामध्ये कांदा टाकायचा. कांदा लाल होईस्तोपर्यंत छान असा भाजून घ्यायचा मऊसूत. कांदा भाजून झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो छान असे मऊ झाले पाहिजेत. बघू शकता किती छान मऊ झालेत. मऊ झाले की त्यामध्येच आलं, लसूण, मी 1 पाकळी लसूण सोलून घेतला आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या ग्रेव्हीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण आणि जे काजू होते ना ते सुद्धा 5 मिनटं तरी मंद आचेवर ना भाजून घ्यायचे. छान असे लाल होईस्तोपर्यंत खूप छान ग्रेव्ही होते. बघू शकता. त्यानंतर छान असं भाजून झालं ना, मी आता हे गार करायला ठेवणार आहे. गार झालं ना की मग मिक्सरला थोडंसं पाणी टाकून आहे ना मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचा. असं काही बारीक होत नाही, त्यामुळे थोडंफार तरी पाणी ॲड करायलाच लागणार आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकून थोडंसं जिरं टाकलं. खडे मसाले काही जास्त टाकायचे नाही तर चव डिवाईड होते. त्यासाठी फक्त 1 दालचिनी आणि चक्रफूलच मी टाकलं आणि थोडंसं जिरं. ते सगळं छान तडतडलं की मग आपला जो मिक्सरला बारीक केलेला मसाला आहे, ग्रेव्ही मसाला, जो की मेन इम्पॉर्टंट भाग तोच आहे, तो भाजून घ्यायचा आहे. चांगला त्याला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून सगळं त्याला तेल सुटेल एवढं तरी भाजून घ्यायचं आहे. मग मी सगळं त्यामध्ये ना ॲड केलं आणि छान असा परतून घ्यायचा. अजिबात थांबायचं नाही, कंटिन्यू असं परतत राहायचं जेणेकरून त्यातनं ना तेल सुटेल. जेवढं तुम्ही मसाला चांगला भाजाल ना तेवढं छान रेसिपी तयार होणार आहे. छान असं ते भाजून झालं की त्यामध्ये मग मी चवीनुसार मीठ, चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि बाकीचा मसाला म्हणला तर धनं, जिरं आणि फक्त गरम मसाला मी टाकलेला आहे त्यामध्ये. बाकी काहीही टाकलं नाही आहे. जेवढा जास्त मसाला टाकाल तेवढं चव वेगळी लागते. त्यामुळे जास्त काही मसाला टाकू नका. फक्त जिरा, धना पावडर, लाल मिरची पावडर, म्हणजे आपले घरचे कांदा लसूण मसाला, मीठ आणि थोडंसं गरम मसाला एवढंच टाकायचं आहे. त्यानंतर छान असं परतून घेतलं. थोडीशी हळद टाकली. चांगला परतून घेतला जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. तुम्ही पुढं बघू शकता मी किती छान असं परतत राहिले. कंटिन्यू त्याला परतत राहायचं आहे जोपर्यंत त्याला ना तेल सुटत नाही. थोडंसं करपला आहे त्यामुळं करपू शकतो मसाला, त्यामुळे छान असा परतून घ्यायचा. छान असा परतला ना त्यामध्ये मी 2 चमचे ना दही घातले. तुमच्याकडे जर शाई असेल तर शाई ॲड करा, नाही तर मग दही असेल तर दही. मी दही ॲड केलं, माझ्याकडं काही शाई नव्हती त्यामुळे मी छान असं परतून घेतलं जेणेकरून ते एकजीव होईल. दही कंपल्सरी टाकायचं आहे. त्यानंतर मी आता मला ग्रेव्ही पाहिजे होती, थोडीशी जास्त पाहिजे होती, त्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे त्यामध्ये. छान अशी त्याला उकळी आली ना थोडं 5 मिनटं तरी शिजू द्यायचे जेणेकरून मसाल्याचा कच्चापणा जाईल. छान असं उकळी आली ना की त्यामध्ये काजू ॲड करायचे आणि काजूसुद्धा टाकल्यानंतर फक्त 5 मिनटं शिजू द्यायचं, झाकायचं वगैरे नाही. आणि तुम्ही बघू शकता कसली छान रेसिपी झाली आहे. जेवढी ही छान दिसते आहे तेवढी चवीलासुद्धा खूप छान होते बरं का. नक्की एकदा ट्राय करा. बाय.